राफेलच्या खरेदीसाठी 64,000 कोटींचा प्रस्ताव मंजूर केलाय. 26 लढाऊ विमानं खरेदीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. INS विक्रांतवर राफेल विमानं तैनात केली जाणार आहेत. मुंबई महापालिकेतर्फे जलजोडणी धारकांना विशेष सवलत देण्यासाठी कोरोना काळात अभय योजना सुरू केली. 2020 पासून ही योजना सुरू करण्यात आली. या योजनेची अंतिम मुदत 31 मार्च 2025 होती. त्यामुळे योजना आता बंद करण्यात आली आहे. यापुढे वेळेत पाणी बिल भरणाऱ्या ग्राहकांना दंड भरावा लागणार नाही. पीएफ काढण्यासाठीच्या नियमात बदल करण्यात आले. आता पीएफ काढताना चेकची गरज लागणार नाहीये. पीएफ काढताना कंपनीच्या मंजुरीची गरज नसेल. त्यामुळे आर्थिक अडचणीच्या काळात तुमचा पीएफ काढणं सहज सोपं झालंय. जे रुग्णालयामध्ये प्रथमच रोबोटिक शस्त्रक्रिया करण्यात आली. रुग्णालयाचे अधिष्ठाता आणि शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख डॉक्टर अजय भांडारवार यांच्या मार्गदर्शनाखाली शस्त्रक्रिया केली आहे. पहिल्याच दिवशी 3 शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यामुळे जे रुग्णालयामधील आधुनिक वैद्यकीय सेवेच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली. देशामध्ये रस्ते अपघातात गंभीर जखमी झालेल्या रुग्णांवर कॅशलेस उपचार करण्याची योजना लागू व्हायला विलंब झाल्यामुळे सुप्रीम कोर्टानं नाराजी व्यक्त केली. यावर न्यायालयानं रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या सचिवांना 28 एप्रिलला स्वतः न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले. राज्य सरकारनं एसटी कर्मचाऱ्यांना धक्का दिलाय. महामंडळानं आर्थिक कोंडीचं कारण देत मार्च महिन्याचं 56% वेतन कर्मचाऱ्यांना देण्याबाबतचा निर्णय घेतलाय. शिल्लक रकमेबाबत तोंडी आदेशात काही स्पष्ट नाहीये. त्यामुळे एसटी कामगारांच्या विविध संघटना संतापल्यात. बदलापूर येथील लैंगिक अत्याचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर शाळकरी मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं शिफारशी सुचवणाऱ्या 2 निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली विशेष समितीनं अहवाल सादर केला. या अहवालावर राज्य सरकारनं अद्याप काहीच निर्णय न घेतल्यामुळे कोर्टानं संताप व्यक्त केला. या शिफारशी स्वीकारून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी बदलापूरसारखी घटना घडण्याची वाट पाहतायत का, असा उद्विग्न प्रश्न न्यायालयानं केलाय. IDBI बँकेच्या हिस्सा विक्री प्रक्रियेला गती मिळणार आहे. केंद्र सरकारनं IDBI बँकेचं योग्य मूल्यांकन करण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. दरम्यान खरेदीदारांसोबत समभाग खरेदी करारासाठी विचारमंथन सुरू असल्याची माहिती आहे. सोसायट्यांमध्ये 2 बाजूंना पायऱ्या ठेवण्याचा नियम मे 2011 नंतरच्या इमारतींनाच लागू असणार आहे. नवी मुंबईतल्या खारघरमधील इमारतींचा निवासी दाखला रद्द करण्यास नकार देताना उच्च न्यायालयानं हा निर्वाळा दिलाय. अमेरिकेतील पिएरे फोर्ड अकादमीनं मुंबईतल्या नायर डेंटल कॉलेजला सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय दंत रुग्णालय म्हणून सन्मानित केलं. आंतरराष्ट्रीय स्तरावरील उल्लेखनीय कामगिरीबद्दल एक अग्रगण्य संस्था म्हणून नायर हॉस्पिटलचं नाव अधोरेखित केलं. मुंबई करमळी विशेष एक्सप्रेस धावणार आहे. या एक्सप्रेससाठी 8 एप्रिलपासून आरक्षण सुरू होणार आहे. उन्हाळ्यामध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी ही विशेष एक्सप्रेस चालवण्यात येणार आहे. तर या एक्सप्रेसमुळे कोकणवासियांचा प्रवास सोयीस्कर होणार आहे. पश्चिम रेल्वेनं 4,485 कोटी रुपयांची कमाई केली. एसी लोकलमुळे पश्चिम रेल्वेच्या तिजोरीमध्ये भर पडली आहे. सामान्य लोकल, एसी लोकल आणि लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांमधनं हा महसूल चांगला मिळाला आहे. उन्हामुळे मुंबईमध्ये एसी लोकलला मागणी वाढू लागली आहे. त्यामुळे येत्या काळात पश्चिम रेल्वेवरील एसी लोकलच्या फेऱ्यांचा विस्तार करण्याचा विचार सुरू आहे. सध्या पश्चिम रेल्वेवर दररोज 1,406 लोकल फेऱ्या धावत आहेत. त्यामध्ये 109 वातानुकूलित लोकलच्या फेऱ्यांचा समावेश आहे. पालघरच्या पूर्व आणि पश्चिमेला जोडणारं नवली फाटक कायमस्वरूपी बंद होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असं रेल्वे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आलं. DFC रेल्वे ट्रॅकवर मालगाडी चालवण्यासाठी न्यू उंबरगाव रोड स्टेशन ते न्यू सफाळे स्टेशन पर्यंतच्या कामासाठी फाटक बंद केलंय. पश्चिम रेल्वेवर शुक्रवारी आणि शनिवारी मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. माहीम ते बांद्रा स्थानकादरम्यान पुलाचा गर्डर टाकण्यासाठी शुक्रवारी आणि शनिवारी रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. 2 दिवसामध्ये सुमारे 334 लोकल सेवा रद्द केल्यात. कर्जत लोणावळ्या दरम्यान दुहेरी मार्ग तयार करण्यासाठी 2 सविस्तर प्रकल्पाचा अहवाल मध्य रेल्वेनं तयार केला. मुंबई पुणे प्रवास आणखी जलद व्हावा यासाठी दुहेरी मार्ग तयार करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा अहवाल रेल्वे बोर्डाला देखील सादर केलाय. तर या प्रकल्पाला मंजुरी मिळाल्यानंतर प्रकल्पाचं काम सुरू करणार आहे.
मुंबईतील माहीम स्थानकावरील पादचारी पूल बंद करण्याची घोषणा पश्चिम रेल्वेने केली आहे। या ठिकाणी अतिरिक्त पादचारी पूल, सरकता जिना, लिफ्ट उपलब्ध करण्यात येणार आहे। या कामासाठी 15 एप्रिल ते 4 मे पर्यंत पादचारी पूल बंद असेल। मुंबईतला एल्फिन्स्टन पूल आजपासून नव्हे तर 15 एप्रिलपासून बंद केला जाणार आहे। अंतर्गत पर्यायी रस्त्यांची कामं पूर्ण करण्यासाठी आणि सूचना हरकतींसाठी ट्रॅफिक पोलिसांकडून मुदतवाढ देण्यात आली। 15 तारखेपर्यंत मुंबई महापालिकेची अंतर्गत पर्यायी रस्त्यांची कामं पूर्ण झाली नाही तर पुन्हा मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता आहे। बेस्टच्या ताफ्यातील 100 जुन्या बसगाड्या आयुर्मान संपल्यामुळे एप्रिल अखेरपर्यंत भंगारात काढल्या जाणार आहेत। तर दुसरीकडे चालकाचं प्रशिक्षण पूर्ण न झाल्यामुळे नव्या बसगाड्या आगारातच उभ्या आहेत। त्यामुळे नागरिकांना बसगाड्या अपुऱ्या पडत आहेत। बदलापूर नगरपालिका चिकन वेस्टेजपासून कंपोस्ट खताची निर्मिती करणार आहे। नगरपालिकेच्या या अभिनव प्रयोगामुळे बदलापूरकर आता मोकळा श्वास घेणार आहेत। त्यामुळे आता चिकन वेस्टेजपासून होणारं प्रदूषण आणि दुर्गंधीतून बदलापूरकरांची लवकरच सुटका होणार आहे। यंदाच्या गणेशोत्सवात पीओपी बंदीच्या निर्णयाची 100% अंमलबजावणी केली जाणार आहे। मुंबई बाहेरून पीओपी गणेश मूर्ती आणणाऱ्यांचा अटकाव केला जाईल। ठाणे, रायगड आणि सिंधुदुर्गातून मुंबईत पीओपी मूर्ती येऊ नयेत यासाठी महापालिकेनं कंबर कसली आहे। गृहनिर्माण प्रकल्पांच्या जाहिरातीमध्ये महारेरा नोंदणी नंबर बंधनकारक करण्यात आला। यासोबतच महारेरा संकेतस्थळाचा तपशील, QR कोड, संबंधित प्रकल्पाचा संपर्क क्रमांक किंवा पत्ता मोठ्या आकारात छापणं बंधनकारक करण्यात आलं। या निर्देशाचं उल्लंघन करणाऱ्या बिल्डरला महारेरा 50,000 दंड ठोठावणार आहे। दंड ठोठावल्यानंतरही 10 दिवसात चुकीची दुरुस्ती करून महारेरा नोंदणी क्रमांक, महारेरा संकेतस्थळ आणि QR कोड निर्देशानुसार विहित आकारात आणि ठळकपणे न छापल्यास महारेराकडून कारवाई केली जाईल। गेल्या 24 तासात सोन्याच्या दरात 2,300 रुपयांनी वाढ तर चांदीच्या दरात 3,000 रुपयांनी वाढ झाली। आज सोन्याचे दर 94,000 रुपये प्रति तोळा तर चांदी 96,800 रुपये प्रति किलो आहे। बदलापुरात पंतप्रधान आवास योजनेतली घरं महागणार आहेत। 8 लाखांचं घर 20 लाख रुपयांना विकत घ्यावं लागणार आहे। ठेकेदाराला वारंवार मुदतवाढ दिल्यामुळे 255 कोटींचा प्रकल्प 434 कोटींवर गेलाय। याचा फटका सर्वसामान्य जनतेला बसतोय। मुंबईतील प्रभादेवी पूल आजपासून 2 वर्षांसाठी वाहतुकीस बंद राहणार आहे। शिवडी वरळी कनेक्टर प्रकल्पासाठी हा पूल बंद राहणार आहे। हा पूल बंद केल्यामुळे आता मुंबईकरांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे। मुंबई महापालिकेकडनं उघड्यावर कचरा जाळल्यास कारवाई करण्यात येणार आहे। तर दंडाच्या रकमेतही 10% वाढ करण्यात आली। उघड्यावर कचरा जाळल्यानं त्यातून विषारी वायू, कणयुक्त पदार्थ इत्यादी घटक बाहेर पडत आहेत। त्यामुळे उघड्यावर कचरा जाळल्यास 1,000 रुपयांचा दंड आकारण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलाय। भिवंडीतल्या पारोळ रस्त्याची दुरवस्था झाली आहे। वसईला जोडणाऱ्या अंतर्गत महामार्गाचं रुंदीकरण आणि दुरुस्तीचं काम अत्यंत संथ गतीनं सुरू आहे। त्यामुळे नागरिकांना 20 मिनिटाचं अंतर पार करण्यासाठी 2 तास लागत आहेत। दरम्यान गोदावरी पुलाच्या निघालेल्या स्टीलमुळे अपघातांचं प्रमाण वाढलंय। भारतात दररोज 52 गर्भवती महिलांचा मृत्यू होतोय अशी धक्कादायक माहिती संयुक्त राष्ट्राच्या अहवालात समोर आली आहे। जगात दर 2 मिनिटात एका गर्भवती महिलेचा मृत्यू होतोय तर या मृत्यूच्या आकड्यात भारत नायजेरियानंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे। मुंबईमध्ये सर्वाधिक वीज मागणीचा उच्चांक नोंदवला गेला। 50 लाख ग्राहकांकडनं कमाल 4178 मेगावॅट वीज वापर झालाय। यंदाच्या उन्हाळ्यात मुंबईकरांनी पहिल्यांदाच इतका विजेचा वापर केला। भिवंडीत महानगरपालिकेनं अनधिकृतपणे नळ जोडण्यांवर कारवाई केली। मौजे नागाव खान कंपाऊंडमधील इमारतीनं परवानगी न घेता अनधिकृतपणे 10 नळ जोडण्या केल्या होत्या। मनपानं या नळ जोडण्या खंडित करून पाण्याचे पंप जप्त केले। मुंबई वॉटर टँकर असोसिएशननं टँकर पाणी पुरवठा बंद केला। त्यामुळे मुंबईतील काही गृहनिर्माण सोसायट्या, झोपडपट्ट्या, छोटी उपाहारगृह, बांधकामाची ठिकाणं, रुग्णालय, मॉल या ठिकाणी टँकर कोंडीचा मोठा सामना करावा लागण्याची चिन्ह आहेत। मुंबई विद्यापीठ आणि मुक्ता यांच्यातला वाद आता विकोपाला गेलाय। मुंबई विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेत मुक्ता संघटनेला दिलेलं कार्यालय काढून घेण्याचा निर्णय घेतलाय। तर मुक्ता संघटनेची मान्यता रद्द करण्याबाबत कायदेशीर प्रक्रिया देखील सुरू झाली आहे।
नवी मुंबईतील कचरा वाहतूक कामगारांनी आंदोलन मागे घेतलं. नवीन वाहनावर कामगार कपात करू नये, लहान वाहनावर 2 कामगार ठेवावेत या मागण्यांसाठी काम बंद आंदोलन पुकारलं होतं. कंपनी व्यवस्थापनानं शनिवारी बैठकीचं आयोजन केल्यामुळे आंदोलन मागे घेतलंय. मुंबईतल्या वरळीतील बीडीडी चाळीमधील रहिवासी आक्रमक झाले. रहिवाशांना 500 स्क्वेअर फुटांचं घर देण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं, मात्र प्रत्यक्षात 485 स्क्वेअर फुटाची घरं बांधण्यात आली आहेत. त्यामुळे आमची फसवणूक झाल्याचं म्हणत प्रत्येकाला नुकसान भरपाईपोटी 7,50,000 रुपये देण्याची मागणी केली आहे. राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी निधी वाटपाला मंजुरी दिली. राज्याच्या तिजोरीवर अतिरिक्त आर्थिक भार येऊ नये यासाठी अर्थसंकल्पात 60% निधी वितरित करण्यात येणार आहे. जाहीर केलेल्या कल्याणकारी योजनांमुळे राज्याच्या तिजोरीवर भार पडलाय. भाजपमध्ये संघटनात्मक बदलांना सुरुवात झाली आहे. तालुका मंडळ अध्यक्षांच्या नियुक्त्या केल्या जाणार असून मंडळ अध्यक्ष म्हणून नव्या तरुण चेहऱ्यांना संधी दिली जाईल. युवा मोर्चातल्या काही चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. मुंबईतल्या पश्चिम रेल्वेनं पोर्टर ऑन कॉल ही सुविधा सुरू केली. भारतीय रेल्वेमध्ये प्रथमच हमालांची सेवा ऑनलाईन पद्धतीनं सुरू करण्यात आली आहे. ज्या स्थानकांवर हमाल उपलब्ध नाही आहेत त्या स्थानकांवर हमालांची सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेतल्या जाचक अटी शिथिल होणार आहेत. पत्रकार संघटनांच्या सूचना मागून योजनेतल्या सुधारणांबाबत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले. भिवंडी शहरात महावीरांची जयंती साजरी झाली. त्यानिमित्त शोभायात्रेचं आयोजन केलं होतं. अहिंसा, पर्यावरण संवर्धन, शाकाहार याबाबत जनजागृती करत देखावे सादर केले. सपा नेते अबू आझमींनी मनसेला डिवचले. मनसेवर बंदी घालण्याची मागणी योग्य असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं. त्यामुळे आता मनसे विरोधातल्या याचिका वादात आझमींनी उडी घेतली. मंत्रिपद हे कायमस्वरूपी नसतं, ते काचेचं अस्थिर भांड आहे असं मत ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंनी व्यक्त केलं. राजकारणामध्ये पदं येतात जातात, आपल्याला इथपर्यंत पोहोचण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला असं गोरेंनी म्हटलंय. मुंबई गोवा महामार्गावर 12 एप्रिलपर्यंत अवजड वाहनांना बंदी असेल. खारपाडा ते कशेडी दरम्यान अवजड वाहनांना बंदी घातली आहे. अमित शहांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर दक्षता घेतली जाते. स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर विडंबनात्मक गाणं तयार केलं. या प्रकरणी हे गाणं अपलोड करणारे किंवा ते शेअर करणारे यांच्यावर कारवाई करू नका असं मुंबई उच्च न्यायालयानं म्हटलंय. कुणावरही सूडबुद्धीनं कारवाई करू नका असं कोर्टानं स्पष्ट केलंय. अभिनेता सैफ अली खानच्या घरात घुसून हल्ला केल्याप्रकरणी आरोपपत्र दाखल केलंय. आरोपी मोहम्मद शरीफुल विरोधात 1000 पानांचं आरोपपत्र आहे. मुंबई पोलिसांनी घटनेच्या 3 महिन्यांनंतर आरोपींवर आरोपपत्र दाखल केलं आहे. यामध्ये वैद्यकीय पुरावे जोडलेत. डोंबिवलीत एका 30 वर्षाच्या गतिमंद महिलेवर रिक्षाचालकानं अत्याचार केला. फैजान खान असं या नराधम रिक्षाचालकाचं नाव आहे. पीडित महिला सोनारपाडा इथं नातेवाईकांकडे रिक्षानं गेली होती. त्यावेळी नराधम रिक्षाचालकानं तिला अज्ञात ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार केला. मुंबई विमानतळावर 9.5 कोटींचा गांजा जप्त केला. बँकॉकमधून आलेल्या तरुणाकडनं सीमा शुल्क विभागानं गांजा पकडला. त्यानं ट्रॉली बॅगेत 20 पिशव्यांमध्ये गांजा आणला होता. उल्हासनगरात गाडी पार्किंगवरनं वाद झाला. 5 ते 7 तरुणांनी दिव्यांग तरुणाला मारहाण केली. मारहाणीची घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली. सीएसएमटी परिसरातील अनधिकृत दुकानं मुंबई मनपानं हातोडा फिरवलाय. साबू सिद्दीक मार्ग ते कर्नाक बंदर पुलापर्यंतच्या रस्त्यावरील जवळपास 25 दुकानं मनपानं जमीनदोस्त केली आहेत.